एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी SVCS वीर तपस्वी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिराचे उद्घाटन काशी पीठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, माजी नगरसेवक किरण देशमुख, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे, शिवानंद पाटील, संतय्या स्वामी, संजू कोळी, सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुट्टी दिवशी आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे। त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले। लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 26 वर्षापासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्व रोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार संजय टोनपे यांनी मानले। करायची भावना सगळ्या प्रत्येकाच्या मनात असतो आणि आज अनेक शिक्षक लोक इथे उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला अनेक डॉक्टर, या शहरातील नामवंत डॉक्टरही उपस्थित आहेत, परिचारिका उपस्थित आहेत। या सगळ्यांचं महानगरपालिका असू द्या, सिव्हिल हॉस्पिटल असू दे, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला ज्या उपस्थिती लावली आणि सहकार्य केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि या ज्यांनी हा परिसर आहे गोरगरिबांचा कामगार वस्तीचा परिसर आहे। बाजूला MIDC आहे, त्याच्या बाजूला कामगार वस्ती आहे, समोरच्या बाजूला कामगार वस्ती आहे। या कामगार वस्तीमध्ये काम करत असताना लोकांनी आपल्या स्वतःकडं कधीच लक्ष देत नाही, दुर्लक्ष करून काम करत असतात पोटा पाण्यासाठी। पण जेव्हा आपल्याला आज बुधवारचा दिवस आहे, मुद्दामून त्यांनी आज बुधवारी सुट्टीच्या दिवशी आज हा शिबिर ठेवलेला आहे जेणेकरून लोकांना त्यांच्या स्वास्थ्य आणि हे दाखविण्यासाठी आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी इथं यावं आणि आपलं जे काही ज्या नामवंत जे सगळे तज्ज्ञ लोक या इथं उपस्थित आहेत, जवळपास 10 ते 15 तज्ज्ञ इथं सगळ्या रोगाचे आणि तज्ज्ञ उपस्थित आहेत। ते रोग निदान शिबिर करत असताना त्यांनी एवढंच नाही तर डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा अनेक ऑपरेशन असेल ह्याच्यासाठी ते स्वतः पैसे खर्च करून पुढं त्यांनी त्या रोगाचं निदान करणार आहे, त्या रोगाचं निदान करणार आहेत। आपल्याला माहीत आहे या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब आरोग्य निधीमधनंही आपल्याला पैसे मिळतो, तसेच या केंद्राचे आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर्वसामान्य लोकांसाठी महात्मा फुले आरोग्य जनजीवन ज्या आपल्या सेवा सुरू केलेल्या आहेत त्यामधनंही सर्वसामान्य माणसाला फार मोठी मदत या देशामध्ये सगळ्यांना मिळत आहे। आणि अशी सेवा पुढं आपल्या महात्म्यही व्हावं असं मोरे कुटुंबाच्या वतीनं होत असल्यामुळं मोरे कुटुंबाने ही सेवा, ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यांचं खरंच मी मोरे कुटुंबाचा आभार मानतो। पण एवढा सायंटिस्ट पुढे गेलेला आहे तरी रोग आपल्याला दाबवण्याचं फक्त चादर आपण ओळखलेला आहे। म्हणजे आता कुठं आहे खाली एक प्राणी आहे त्याच्या दाबून वर चादर टाकले की प्राणी थोडंफार म्हणजे शांत बसणार, नंतर त्याच्या ताकद वाढल्या की पुन्हा चादर हे करून येणार पुढं। असं आपलं परिस्थिती आहे। असं होऊ न करता आता कित्येक युवा डॉक्टर लोक इथं बसलेला आहे, त्यांच्यासाठी आपण एक कळकळी आहे म्हणजे आपण पुढे जाऊन आणखीन रिसर्च करायला पाहिजे। 2004 साली दुष्काळामध्ये 5000 जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे। त्यानंतर वर्षाला 26 वर्षामध्ये 150-200 बाटले रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 26 वर्षापासून चालू आहे। गोरगरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे। सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत करणे, शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे, कला सांस्कृतिक
अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असून नामवंताचं कीर्तनकाराचे कीर्तनसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो. व्याख्यानं, युवकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काय समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत. स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही झटत राहा अशा प्रकारचं एक शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही यापुढे सुद्धा वाटचाल करू एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो.